Hello friends, here's our खमंग ढोकळा is ready. तर म्हणते ना, आज आपण बघणार आहोत रवा बेसनचा इन्स्टंट ढोकळा. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, त्याच्यानंतर इनो नसेल तर तुम्ही ऑप्शन म्हणून खायचा सोडा यूज करू शकता. इथे मी घेतलेला आहे आंबट ताक जर नसेल तर एका वाटीच्या हिशोबाने तुम्ही 2 लिंबू किंवा लिंबू सत्व यूज करू शकता. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी त्याच्यासाठी आपण घेणार साखर. चला बघूयात आपण ढोकळ्याची रेसिपी. इथे कुकरची शिट्टी काढून घ्यायची. 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती आणि शेवटची 2 मिनिटे हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं.